नमस्कार. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शैक्षणिक धोरणात ज्या विविध घटकांचा अभ्यास करून आपल्यासमोर हे शैक्षणिक मंथन जे ठेवलेलं आहे त्या मंथनातला काही भाग मी आपल्यासमोर क्रमाक्रमाने प्रस्तुत करतो आहे. आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मी चर्चा यासाठी म्हणतो आहे की हा जो विषय आहे तो विषय आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आणि शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. माझ्या या सगळ्या विचारांमध्ये आपल्याला नेमकं काय वाटते? आजचा जो विषय आहे तो आहे समतामूलक आणि सर्वसमावेशक शिक्षण. वंचित घटकांसाठी समतामूलक सर्वसमावेशक शिक्षण नेमकं कशा प्रकारचं असावं या संदर्भात आपलेही काय मतं आहेत हे जाणून घेण्यासाठी मी इच्छुक आहे. म्हणून आपण या कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले जे काही विचार असतील ते विचार लिहावे अशी मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो आहे. आपले जे विचार असतील त्या विचारांचा योग्य सन्मान ठेवला जाईल. माझ्याही विचाराचं त्यानिमित्तानं आदान प्रदान केलं जाईल. म्हणून आपल्या विचारांची देवाणघेवाण या निमित्तानं होऊ शकते. म्हणून आपल्या सगळ्यांच्या विचारांचा मी या ठिकाणी कॉमेंट्स बॉक्समध्ये वाट पाहणार आहे. मित्रांनो, आज एका महत्त्वाचा विषय आपण विचार करण्यासाठी ठेवलेला आहे, तो म्हणजे समतामूलक सर्वसमावेशक शिक्षण. समता आणि सर्वसमावेशक अशा दोन घटकांनी युक्त असणारं शिक्षण आपल्या भारतीय समाज व्यवस्थेसाठी अत्यंत आवश्यक आहे. हे शिक्षण कशासाठी आवश्यक आहे? उद्देश स्पष्ट आहे. सामाजिक न्याय आणि सामाजिक समानता प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांनाच शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. नवे शिक्षण सामाजिक न्याय आणि समानता प्राप्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी असं माध्यम आहे. समतामूलक आणि सर्वसमावेशक शिक्षण ही आपल्या समाजाची अनिवार्य अशी आवश्यकता आहे. का आवश्यकता आहे? तर आपल्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला हे समतामूलक आणि सर्वसमावेशक शिक्षणाची गरज आहे. त्या नागरिकाला स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाही तर स्वप्न पूर्ण करण्यासोबत त्याचा स्वतःचा विकास करण्यासाठी सुद्धा शिक्षणाची गरज आहे. आणि जेव्हा देशातल्या प्रत्येक नागरिकाचे स्वप्न पूर्ण होतील, जेव्हा प्रत्येक नागरिकाला आपला विकास झाला असं वाटायला लागेल, तेव्हा या देशाचा विकास होत असतो. आणि म्हणून देशाच्या विकासासाठी सुद्धा समतामूलक सर्वसमावेशक शिक्षणाची अत्यंत गरज असते. काही सामाजिक कारण आहेत, काही आर्थिक कारण आहेत, काही विशेष आवश्यकता असणाऱ्या घटकांची कारणं आहेत. या सगळ्यांमुळे पूर्वग्रह आणि पक्षपात निर्माण झाल्यामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये बाधा निर्माण झाली आणि त्यातून सामाजिक दरी निर्माण झालेली आहे. आणि वंचित घटकापर्यंत म्हणावं तसं शिक्षण पोहोचलेलं नाही. स्वातंत्र्याची इतकी सगळी दशकं पूर्ण झाल्यानंतरही समाजातल्या सगळ्या घटकांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण आपण पोहोचवलं का? किंवा गुणवत्ता शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचलं का याचा विचार करण्याची आता आवश्यकता आहे. मग हे शिक्षण नेमकं का नाही पोहोचलं? नेमकी कोणती दरी निर्माण झाली शिक्षण व्यवस्थेमध्ये? वंचित घटकापर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी कोणती बाधा निर्माण झाली त्याचा आपण सुरुवातीला विचार करू. सगळ्यात पहिलं कारण असं सांगता येईल की विद्यार्थ्यांना शाळांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचलं नाही. हे माझ्या दृष्टिकोनातून एक पहिलं कारण आहे. शिक्षण पोहोचलं, गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संदर्भात मी बोलतोय. त्याचे अनेक पैलू आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे नेमकं कसं आहे, काय आहे, शैक्षणिक आयोगाला काय अपेक्षित आहे या सगळ्या संदर्भात विचार मांडले, त्यामुळे मी पुन्हा यावर बोलणार नाही.
परंतु पहिलं कारण विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्ता शिक्षण पोहोचलं नाही. काही अंशी पोहोचलं असेलही काही ठिकाणी. संपूर्ण भारतामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचायला बाधा निर्माण झाली. दुसरं कारण सांगता येईल की विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना बाधा निर्माण होते. बरेच विद्यार्थी शाळेमध्ये कमी उपस्थित असतात. उपस्थिती कमी असल्यामुळे त्या दिवशी झालेला भाग त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या दिवशी समजून सांगता येत नाही, म्हणजे त्याला समजायला त्रास जातो. मग उपस्थिती कमी, शिकवलेलं समजत नाही, याच्यामुळे काही वर्षानंतर तो विद्यार्थी शाळाबाह्य होतो. हे सुद्धा एक कारण आहे शिक्षणात दरी निर्माण होण्याचं. जसं गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा एक भाग झाला, तसं शाळेमध्ये उपस्थिती कमी असणं, त्याला शाळेतनं न समजणं, हे सुद्धा शिक्षणातल्या दरीचे एक कारण आहे. काही सामाजिक, आर्थिक, राजकीय कारणं असतात, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबते. एक सगळ्यात महत्त्वाचं कारण मला वाटते शिक्षणाच्या संदर्भातलं, गरिबी. गरिबी हे शिक्षणाच्या संदर्भात शिक्षणात दरी निर्माण करणारे एक कारण आहे. कोणी मान्य करा किंवा करू नका, परंतु आजही ग्रामीण भागामध्ये अनेक विद्यार्थ्यांना, अनेक विद्यार्थिनींना शेतीच्या कामासाठी आपल्या आईला, वडिलांना, आपल्या घरच्या लोकांना मदत करावी लागते. मग ही मदत करत असताना तो विद्यार्थी, ती विद्यार्थिनी ही आपल्या शाळा बाजूला ठेवते आणि त्या ठिकाणी मदत करते. कारण आई वडिलांना त्या ठिकाणी त्यांची आवश्यकता वाटते. आई वडील फार आनंदानं काही त्यांना शेतात नेत नसतात, पर्याय नसतो. म्हणून अशा कालखंडामध्ये गरिबी हे कारण लक्षात घ्यावं लागेल. काही सामाजिक रीती आहे, काही सामाजिक पद्धती आहे, काही पूर्वग्रह आहे, त्याच्यामुळे सुद्धा शिक्षणात दरी निर्माण होते. उदाहरणार्थ विद्यार्थिनींचा म्हणजे मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न. जोपर्यंत गावात शाळा आहे तोपर्यंत गावात त्या मुलीचे पालक तिला शिकवतात, आणि गावातलं शिक्षण झालं की तिचं शिक्षण त्या ठिकाणी थांबते. ही सत्य स्थिती आहे, त्याला कोणीही नाकारू शकत नाही. या दरीतला अजून एक भाग जो आहे तो शिक्षण क्षेत्राशी थोडा जास्त संबंधित आहे. ते म्हणजे पाठ्यपुस्तकातली घटकं. पाठ्यपुस्तकामध्ये त्या विद्यार्थ्याला जे शिकवले जाते त्या शिकवण्याच्या संदर्भातले संदर्भ, त्या पाठ्यपुस्तकात आलेले उदाहरणं, त्या पाठ्यपुस्तकामध्ये असलेले मुद्दे, याचा त्या विद्यार्थ्याशी काही संपर्क येतो का? त्याला ते मुद्दे, ते उदाहरणं आपले वाटतात का? हा जरा यक्ष प्रश्न आहे. हे ज्या दिवशी त्या विद्यार्थ्याला आपलं वाटायला लागेल ना, त्या दिवशी त्या विद्यार्थ्याला ते पुस्तक आपलंसं करावं असं वाटेल. मग त्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक आपलंसं केलं की शिक्षणात दरी निर्माण होणार नाही. परंतु काही अंशी सत्यता आहे की त्यातले घटक आणि विद्यार्थ्यांच्या जीवनातले दैनंदिन घटक याचा मिळता जुळता लेखाजोखा त्याच्या डोक्यात पक्का बसत नाही, आणि म्हणून शिक्षणामध्ये दरी निर्माण होते. अनेक कारणं सांगते मी. आपल्याकडे अनेक शिक्षणाची कारणं कॉमेंट्समध्ये ऐकण्यासाठी फार इच्छुक आहे. नक्की लिहा, तुमची काय कारणं आहे हे मला समजली पाहिजेत. या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं शैक्षणिक विचारमंथन झालं पाहिजे की विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारची विघ्नं येतात हे तुम्हाला, आम्हाला सर्वांना समजली पाहिजेत. हे झाला एक प्रश्न. आपल्या शिक्षण आयोगाने या संदर्भात या समूहासाठी, या वंचित घटकांसाठी समतामूलक सर्वसमावेशक शिक्षण प्रस्थापित करण्यासाठी नेमकं काय करू शकतो, वंचित घटकांचं उत्थान शिक्षणाच्या माध्यमातून कसं होते, या संदर्भात थोडा विचार व्यक्त केलेला आहे. त्याचा आपण मागोवा घेऊ. नवीन शैक्षणिक धोरण या वंचित घटकांचं उत्थान होण्यासाठी सगळ्यात पहिला उपाय सांगते आहे की अशा घटकांना पूर्व प्राथमिक पासून शिक्षण दिलं पाहिजे. 3 वर्ष पूर्ण झाले की सगळे विद्यार्थी 100% पटनोंदणी यांची झाली पाहिजे. म्हणजे ते शैक्षणिक प्रवाहात यायला लागतील, त्यांना शिक्षणाची आवड निर्माण होईल. म्हणून पहिला महत्त्वाचा मुद्दा की पूर्व प्राथमिक पासून अशा घटकांसाठी शिक्षणाची व्यवस्था करण्यात येईल. दुसरा एक महत्त्वाचा घटक आहे, जसं एक विशेष क्षेत्र असते तशा प्रकारचं शिक्षणाचं विशेष क्षेत्र
हे निर्माण केले जाईल. स्पेशल एज्युकेशन झोन अशा प्रकारचा झोन हे निर्माण करण्यात येईल. आणि हे झोन निर्माण करताना सामाजिक, आर्थिक, त्याचा निर्देशांक या प्रत्येकाचा विचार करून कोणकोणत्या राज्यामध्ये किती प्रकारच्या झोनची आवश्यकता आहे अशा प्रकारच्या झोनची निर्मिती ही त्या माध्यमातून केली जाणार आहे. आणि अशा प्रकारचे क्षेत्र तयार करणे आणि त्या क्षेत्राचा शैक्षणिक विकास होण्यासाठी प्रत्येक राज्याला प्रोत्साहन देणे यासाठी केंद्र सरकार एक विशेष योजना आगामी काळात आणू शकते. अशा शैक्षणिक क्षेत्रावर जर राज्य सरकार 1 रुपया खर्च करत असेल तर केंद्र सरकार त्याच्यावर 2 रुपये खर्च करेल. राज्यापेक्षा दुप्पट खर्च. राज्य किती खर्च करते याच्या दुप्पट खर्च केंद्र सरकार करण्याच्या मानसिकतेत आहे. अशा प्रकारच्या शैक्षणिक धोरणात लिहिलेलं आहे. यासाठी असे झोन तयार करणं, त्यांच्या शैक्षणिक योजनांची माहिती तयार करणं, त्यांना कोणत्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे याचा कृती आराखडा तयार करणं हे राज्याचं काम आहे. पण राज्यासोबत केंद्र सरकारचा समन्वय राहील आणि संयुक्त देखरेखीमध्ये अशा प्रकारचे स्पेशल एज्युकेशन झोन तयार केले जातील. तिसरा महत्त्वाचा भाग आहे तो आहे शिक्षकांना प्रशिक्षण. शिक्षकांचं ज्ञान आणि कौशल्य अद्ययावत ठेवण्यासाठी, वंचित घटकांना शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षणाची दारं उपलब्ध करून देण्यासाठी, खुली करण्यासाठी शिक्षकांना अद्ययावत ज्ञानात, अद्ययावत कौशल्याचा भर देण्यात येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे की शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं प्रमाण अशा क्षेत्रामध्ये की जिथे वंचित घटक जास्त आहेत अशा घटकांमध्ये 25:1 म्हणजे 25 विद्यार्थ्याच्या मागे 1 शिक्षक अशा प्रकारचं प्रमाण राहील. म्हणजे शिक्षकांची उपलब्धता करून देणे, शिक्षकांच्या माध्यमातून त्यांना ज्ञान करून देणे अशा प्रकारचा एक वेगळा उपक्रम केला जाईल. आणि शिक्षकांना असं वाटलं की या भागामध्ये एखाद्या विशेष अशा घटकांची अभ्यास करण्याची आवश्यकता आहे तर त्यासाठी शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट कोर्स सुद्धा उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय चौथा एक मुद्दा आहे की राष्ट्रीय शैक्षणिक माहिती संग्रहालयामध्ये ज्याला आपण NRED असं म्हणतो, नॅशनल रिपॉझिटरी ऑफ एज्युकेशनल डेटा, NRED. या NRED मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा डेटा, माहिती ही संग्रहित केला जाईल, जतन केल्या जाईल. आणि नुसती माहिती जतन केल्या जाणार नाही आहे की जे असे विद्यार्थी आहेत की ज्यांना शिक्षणाची गरज आहे, जे शिक्षणापासून वंचित राहत आहे अशांची माहिती जमा केल्या जाईल, जतन केल्या जाईल, संग्रहित केल्या जाईल. आणि त्या माहितीचं केंद्रीय शैक्षणिक सांख्यिकी विभागाकडून विश्लेषण केलं जाईल की नेमके किती विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये अडखळत आहेत, किती विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये गतीची गरज आहे, किती विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये लागलेले आहेत. या सगळ्यांचं विश्लेषण केलं जाईल. नुसतं विश्लेषण नाही आहे, समोर सुद्धा सांगितलं त्यांनी क्रियान्वयन सुद्धा केलं जाईल की भविष्य काळामध्ये यांना जर एखादी योजना आणण्याची आवश्यकता वाटत असेल तशा प्रकारची योजना सुद्धा दिल्या जाईल. काही विद्यार्थ्यांना मदतीची अत्यंत गरज असते, अशा विद्यार्थ्यांना मदत सुद्धा दिल्या जाईल. आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी विशेष राष्ट्रीय कोशाची स्थापना केल्या जाईल. आणि या विशेष राष्ट्रीय कोशाच्या मार्फत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ही करण्याचा विचार नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नमूद केला आहे. ही मदत कशी राहील? एक खिडकी योजनेसारखी मदत राहील. सिंगल विंडोज, एक खिडकी योजना. ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज द्याल त्याच ठिकाणी तुम्हाला मदत मिळेल. एक खिडकी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची सगळी कामं अशा संदर्भातली म्हणतोय मी की जिथे आर्थिक मदतीची गरज आहे ती सगळी कामं या ठिकाणी अशा प्रकारे देण्यात येतील. आणि ही सगळी जी माहिती आहे ती NRED कडे राहील, नॅशनल रिपॉझिटरी ऑफ एज्युकेशनल डेटा या संस्थेकडे राहील. त्याच्यामुळे या डेटामध्ये लक्षात येईल की ज्यांनी अर्ज केले त्यांच्या अर्जाचं नेमकं काय झालं,
त्यांना नेमकी मदत मिळाली की नाही मिळाली, नसल मिळाली तर का नाही मिळाली, या सगळ्यांचा विचार विनिमय केला जाईल. प्रतिभावान, विद्वान, हुशार, मेधावी विद्यार्थी जे असतील त्या विद्यार्थ्यांची निवड या माध्यमातून केला जाईल. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासह सकाळचा नाश्ता सुद्धा देण्यात येईल. स्वास्थ्य, पोषण, गुणवत्तापूर्ण शिक्षण हे सगळं वंचित घटकांना समतामूलक आणि सर्वसमावेशक शिक्षण मिळण्यासाठी राहणार आहे. याशिवाय सर्वसमावेशक शिक्षणावर जे विद्यार्थी भविष्य काळामध्ये संशोधन करतील अशा संशोधनासाठी सुद्धा आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. थोडक्यात काय आहे की जितके विद्यार्थी, अधिकांश विद्यार्थी आणि पुढे असं म्हणू पूर्ण विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आगामी काळात करावा लागणार आहे. त्यासाठी शैक्षणिक धोरणाने वेगवेगळ्या प्रकारचा विचार हा आपल्या सगळ्यांसमोर व्यक्त केलेला आहे. यातला एक दुसरा भाग मी आपल्यासमोर व्यक्त करणार आहे. तो आहे म्हणजे विद्यार्थिनीच्या शिक्षणाचा. मुलींना शिक्षणाची दारं ही सहज उघडी करून देणं हे राष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक अशी बाब असते. मुलगी शिकली म्हणजे तिचा विकास होतो, मुलगी शिकली म्हणजे समाजाचा विकास होतो आणि मुलगी शिकली म्हणजे येणाऱ्या पिढींचा सुद्धा विकास होत असतो. म्हणून मुलींचं शिक्षण महत्त्वाचं आहे. जेवढं शिक्षण मुलांचं महत्त्वाचं आहे तेवढंच शिक्षण मुलींचं महत्त्वाचं आहे. कारण समाजाच्या, राष्ट्राच्या उत्थानासाठी या घटकांचं अत्यंत महत्त्वाचं असं योगदान आहे. आणि म्हणून केंद्र सरकार मुलींना समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण असं म्हणते की जेंडर समावेशक कोश निर्माण करेल. मुलींसाठी जेंडर समावेशक कोश हा निर्माण केला जाईल आणि हा कोश 5 बिंदूवर आपलं लक्ष केंद्रित करेल. एक, शाळांमध्ये 100% विद्यार्थिनींची पटनोंदणी झाली पाहिजे. 100% विद्यार्थिनी शिकल्या पाहिजे. 2, मुला मुलींमधलं अंतर कमी झालं पाहिजे, नव्हे ते नष्ट झालं पाहिजे. 3, नुकसान देणाऱ्या ज्या प्रथा असतात मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात, सामाजिक कारणांच्या संदर्भात या प्रथा बंद करणे. 4, मुलींच्या नेतृत्व क्षमतेला चालना देणे. आणि 5, मुलींचा, विद्यार्थिनींचा सिव्हिल सोसायटीसोबत संवाद प्रस्थापित करणे. अशा 5 बिंदूंवर मुलींचं शिक्षण आगामी काळात निर्माण होणार आहे. त्यासाठी वेगळ्या प्रकारची एक व्यवस्था सुद्धा निर्माण होऊ शकते. आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं की जेंडर समावेशक कोश, हा जेंडर समावेशक कोश 2 प्रकारचं अनुदान देणार आहे. एक फॉर्म्युला अनुदान राहील. या फॉर्म्युला अनुदानामध्ये मुलींच्या ज्या प्राथमिक काम आहेत शिक्षणाच्या संदर्भातले, आपण असं म्हणू की जे सर्वांसाठी अत्यंत आवश्यक आहे, प्राथमिक आहे, ते पूर्ण झाल्याच पाहिजेत. अशा प्राथमिक कार्यासाठी फॉर्म्युला अनुदान दिल्या जाईल. स्वच्छता आहे, साकल्य आहे, वित्तीय मदत आहे, सगळ्या गोष्टींचा विचार याच्यामध्ये सर्वांसाठी येतो. असा फॉर्म्युला अनुदान राहील. आणि या जेंडर समावेश कोशामधला दुसरं जे अनुदान असेल ते विवेकाधीन अनुदान असेल. या विवेकाधीन अनुदानामध्ये विद्यार्थिनीला गुणवत्तापूर्ण शिक्षण घेताना ज्या अडचणी येतात, विशेषतः आर्थिक अडचणी येतात, त्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, अन्य काही अडचणी असतील त्याही दूर व्हाव्यात. अशा अडचणी दूर होऊन तिला गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन समोर जाता आलं पाहिजे. यासाठी विवेकाधीन अनुदान दिल्या जाईल आणि त्यासाठी विस्तृत योजना आगामी काळात राबवल्या जाऊ शकते. मुलगी शिकली पाहिजे. मुलगी ही समाजामध्ये नेतृत्व कौशल्य करण्यासाठी स्थिर झाली पाहिजे. यासाठीचा सगळा हा प्रपंच आहे.
याशिवाय शिक्षण क्षेत्रामध्ये महिलांची नियुक्ती अधिक प्रमाणावर आगामी काळात करण्याचा शिक्षण आपल्या नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार आहे. शालेय विद्यार्थिनीला सुरक्षा मिळाली पाहिजे, त्यासाठी प्राथमिक त्यांची गरज आहे, या दृष्टिकोनातून विचार केला जाणार आहे. अनेक चुकीच्या प्रथा आहेत, त्या चुकीच्या प्रथाही विद्यार्थिनीच्या शिक्षणासंदर्भात जर अडचणी निर्माण करत असतील तर त्याचाही विचार केला जाणार आहे. या सगळ्यांचा सारांश एकच आहे की समाजातले जे वंचित घटक आहेत, की जे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये थांबलेले आहेत, जे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये अडखळत आहेत, जे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये प्रवाहित होण्यासाठी कुठेतरी त्यांना थांबावं लागते आहे, अशा थांबणाऱ्या घटकांसाठी प्रवाहित करणारी नवीन शैक्षणिक धोरणाची रीती, ही पद्धत ही अधिकाधिक समोर जावी. शिक्षणाच्या प्रवाहात सगळा भारतीय समाज एक साथ एक मुखाने जयघोष करत हा समोर जावा, यासाठी समतामूलक सर्वसमावेश शिक्षण ही आगामी काळाची गरज आहे, मला असं वाटते. आपण या निमित्ताने आपले विचार हे कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहावे असं मी पुनश्च आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.